हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. 13वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 13. तर भगवंतांनी 12व्या श्लोकामध्ये 3 गुणांबद्दल चर्चा सुरू केली आहे आणि 13व्या श्लोकात सुद्धा भगवंत या 3 गुणांबद्दलच चर्चा करतात. त्रिभिः गुणमये भावे एभिः सर्वम् इदं जगत् मोहितं न अभिजानाति माम एभ्य परम अव्ययम्. भाषांतर. त्रिगुणांनी, कुठचे 3 गुण आहेत? सात्विक, राजसिक आणि तामसिक. मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही. शब्दशः अर्थ बघूया. त्रिभिः गुणमय भावे. तर 3 गुणमय म्हणजे गुणमय भावे, या भावाद्वारे एभी सर्वम इदम जगत, हे सर्व जग आहे ते मोहितम, मोहित झालेलं असतं. त्याचा परिणाम काय होतो? न अभिजानाती, ते जाणत नाहीत. कुणाला? माम, भगवंत म्हणतात मला ते जाणत नाहीत. एभ्यः, तर त्यांच्यापेक्षा मी इतका श्रेष्ठ महान आहे हे ते जाणत नाहीत. काय ते जाणत नाहीत? परम अव्ययम, म्हणजे परम भगवंत असे हे 3 गुणांच्या अतीत आहेत हे लोक जाणत नाहीत. आणि भगवंत अव्यय म्हणजेच अविनाशी आहेत, ते शाश्वत राहणारे आहेत, असं भगवंतांचं सुंदर स्वरूप आहे. ते हे लोक मोहित झाल्यामुळे, 3 गुणांनी मोहित झाल्यामुळे जाणत नाहीत. तर वैष्णव आचार्य समजवतात की इथे जो शब्द आहे गुणमय, गुणमय, तर जसं जलमय शब्द आहे, तर काय तो भाग जलमय झाला, तसंच हा शब्द आहे गुणमय. तर सर्व भौतिक हे जगत आहे ते या 3 गुणांच्या प्रभावाखाली आहे, म्हणजेच ते काय गुणमय झालेलं आहे. तर सर्व जीवांची जी शरीर आहेत, सगळी जी इंद्रिय आहेत, जीव जी काही कार्य करतं, ते सगळं या 3 गुणांच्या प्रभावाखाली होत असतं. आणि त्यामुळे हे सगळे जीव आहेत या जगतातले ते मोहित होतात. मोहित होणं म्हणजे काय? भ्रमित होतात, गोंधळलेले असतात. आणि असे जे मोहित झालेले जीव आहेत ते भगवान श्रीकृष्णांचं जे सर्वश्रेष्ठत्व आहे, अविनाशीत्व आहे, भगवंत त्रिगुणातीत म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे स्थित असतात, हे ते लोक जाणू शकत नाहीत. तर जर कोणी असा प्रश्न विचारला की भगवान श्रीकृष्ण संपूर्ण जगताचं पालन करतात, मग त्यांना लोक का बरं जाणू शकत नाहीत, असा जर कोणी प्रश्न विचारला, समस्या काय आहे, भगवंतांना का जाणू शकत नाहीयेत, तर त्याचं उत्तर म्हणजे हा श्लोक आहे. त्याचं उत्तर देताना भगवंत म्हणतात ही लोक मला जाणू शकत नाहीत कारण ते या 3 गुणांनी मोहित झालेले असतात. तर गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली, ती आपण वाचूया. श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी 7.4 आणि 5 मध्ये त्यांच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींचं वर्णन केलं. 7.6 मध्ये भगवान श्रीकृष्ण सगळ्यांचे उत्पत्ती करता आहेत हे सांगितलं. आणि नंतर आपलं परम श्रेष्ठत्व 7.7 मध्ये सांगितलं, मत्तः परतरम न अन्यत. आणि पुढे 8 ते 12 या श्लोकामध्ये भगवंत कशा प्रकारे आपल्या शक्तींद्वारे हे संपूर्ण जगत धारण करून पालन करतात हे सुद्धा सांगितलं. तर हे सगळं जे भगवंतांनी 4थ्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत जे काही भगवंत सांगतात आणि आपण जे हे सगळं जाणलं आहे, हे सगळं कसं आहे? विलक्षण आहे. तर भगवंतांच्या भौतिक शक्ती आहेत, त्यांना जड तत्व म्हटलं जातं.
भगवंतांची आध्यात्मिक शक्ती जीव आहेत, ते चेतन आहेत. तर 7.5 मध्ये आपण शेवटची ओळ वाचली होती. त्यामध्ये भगवंत म्हणतात की हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. तर कोणती हे भौतिक प्रकृतीचे साधनं आहेत ते त्यांचा उल्लेख 7.4 मध्ये केलेला आहे. भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच. पण आपण जाणलं पाहिजे की ह्या भौतिक जगतात जरी हे जीव राहत आहेत आणि या भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेत आहेत, तरी जीव हे नियंता नाहीयेत. भगवंत हे भगवान श्रीकृष्ण आहेत, ते या संपूर्ण जगताचे निर्माते, नियंता, स्वामी आहेत आणि ते या भौतिक जगतापासून अगदी वेगळे राहतात. तर आता भगवान श्रीकृष्ण हे 13व्या श्लोकापासून 15व्या श्लोकापर्यंत या 3 श्लोकांमध्ये हा जो जीव आहे त्याच्या अज्ञानाबद्दल चर्चा करतात. तर ज्या अज्ञानामुळे जीव भगवंतांचं स्वरूप समजू शकत नाही, तर असा व्यक्ती कशा रीतीने अज्ञानात राहतो ह्याचं उत्तर भगवंत देतात. तर याचं कारण काय आहे? हा जो जीव आहे तो भौतिक शक्तींप्रती आसक्त असतो. म्हणजेच काय, जीवांची भौतिक भोग करण्याची आसक्ती असते. तर या ब्रह्मांडामध्ये जितके पण जीव आहेत त्या सगळ्या जीवांनी भौतिक शरीर धारण केलेलं आहे आणि जीव आहेत ते त्यांच्या त्यांच्या पूर्वकर्मानुसार या जीवनामध्ये वेगवेगळी शरीर धारण करतात. कुणी देवता बनतं, कुणी असुर राक्षस बनतं, कुणी मानव, कुणी प्राणी. तर अशा प्रकारची विशिष्ट शरीर धारण करतात. त्या शरीराला इंद्रिय असतात आणि त्या इंद्रियांचे वेगवेगळे इंद्रिय विषय सुद्धा प्राप्त होतात त्यांना. आणि त्यामुळे हे सगळे जीव आहेत ते विवेक विसरतात. तर विवेक विसरतात तर याबद्दल वैष्णव आचार्य समजवतात की आता एक जीव आहे ज्याला देवतेचं शरीर प्राप्त झालेलं आहे, तर तो जीव विचार करतो की मी ही देवता आहे आणि हे सगळे इंद्रिय उपभोग माझ्यासाठी उपलब्ध आहे आणि माझ्या जीवनाचं लक्ष काय आहे, हे भोग उपभोगणं. असुर आहे, असुराच्या शरीरात म्हणजे जीव आहे तो असुराच्या शरीरात जातो आहे, राहतो आहे, तर तोही असाच विचार करतो. तर प्रत्येक जीव तर हा काय आहे, जीवात्मा आहे. तरीही तो स्वतःला मात्र जे प्राप्त झालेलं शरीर आहे ते म्हणजेच मी आहे असं मानायला लागतो. तर ह्यालाच म्हटलं जातं मोहित होणं. आणि असे हे जीव आहेत ते स्वतःच्या पूर्वकर्मानुसार प्राप्त होणारे जे सगळे इंद्रिय भोग आहेत त्या इंद्रिय उपभोगामध्ये ते मग्न राहतात, ते भोग भोगण्यामध्ये मग्न राहतात. आणि मग असा हा जो सतत इंद्रिय तृप्तीमध्येच मग्न असलेला जीव आहे त्याला समजतच नाही, त्याला आठवतच नाही की तो भगवंतांचा दास आहे. म्हणून म्हटलं जातं की हे जीव आहेत ते विवेक विसरतात. तर आपण जाणतो की सत असत विवेक बुद्धी किंवा सार असार विवेक असं म्हटलं जातं. म्हणजे चांगलं काय आहे, वाईट काय आहे माझ्यासाठी हे त्यांना समजतच नाही. तर मी भगवान श्रीकृष्णांची सेवा करायला हवी, मी इंद्रिय उपभोगात रमायला नको, ही विवेक बुद्धी त्यांना नसते आणि म्हणून म्हटलं जातं की ते विवेक विसरतात, ते मोहित होतात. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या जगतातील सर्व भौतिक वस्तू या सत्व, रज आणि तमो गुणांनी बनलेल्या आहेत. जसं जे शरीर आहे, जी इंद्रिय आहेत, इंद्रिय भोगाची साधनं आहेत, ह्या सगळ्या वस्तू आहेत ते. आणि या जगात प्रत्येक वस्तूवर या गुणांचा प्रभाव असतो. आणि जसा शरीराचा जन्म होतो आहे तसं काय हा जीव आहे तो या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली येत असतो. आणि ह्या ज्या सगळ्या भौतिक वस्तू आहेत त्यांमध्ये सतत परिवर्तन बदल होत असतात. तर जसं आपण बघा आता शरीर आपलं आहे ते लहानपणी होतं ते आता नाहीये, बदलत जातं शरीर.
आपल्या वस्तू आहेत त्यामध्ये बदल होत असतात. वस्तू पुढे खराब होत असतात अशा रीतीने. तर असा हा जो जीव आहे तो प्राप्त झालेल्या भौतिक वस्तूंमध्ये मग्न राहतो. त्याला वाटतं की ह्या सगळ्या भौतिक वस्तू आहेत त्यांचा मी उपभोग करीत राहीन आणि तो भगवान श्रीकृष्णांचा द्वेष करायला लागतो. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी सर्वेश्वर आहे, मी सगळ्यांचा ईश्वर आहे, कंट्रोलर नियंता आहे, मी विज्ञान घन आनंद आहे. तर घन आनंद म्हणजे काय? कंडेन्स आनंद. म्हणजे जसं दूध आहे, दूध पातळ असतं पण दुधाची जी बासुंदी रबडी आपण करतो ती कशी घट्ट असते, तसे भगवंत असे कंडेन्स आनंद म्हणजे घन आनंद आहेत. आणि म्हणजेच काय? भगवान श्रीकृष्ण हे आनंदाचे भांडार आहेत. भगवंत पुढे म्हणतात की मी ज्ञानमय आहे, तर मी अनंत कल्याण गुणांचा सागर आहे. म्हणजेच काय? भगवंतांमध्ये अनेक सारे गुण आहेत आणि केवळ अशा भगवंतांच्या गुणांचं वर्णन ऐकून सुद्धा आपण जे ऐकणारे आहोत त्यांचं कल्याण होतं. तर वैष्णवाचार्य समजवतात की जो श्लोक आहे आपण आता वाचतो आहोत त्या श्लोकामध्ये जो दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बघा, परम आणि अव्ययम, त्याबद्दल समजवताना म्हणतात परम शब्द म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णांबद्दल जे विविध गुण वाचले की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांमध्ये दिव्य गुण आहेत, भगवंतांमध्ये हे गुण आहेत ते कायम पूर्ण मात्रेत राहतात. म्हणजेच काय आहे? परम या शब्दाचा अर्थ आहे हे भगवंतांचं श्रेष्ठत्व आहे. श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे जीव या भौतिक जगतात विविध गुणांच्या प्रभावामुळे विविध परिस्थितीत जीवन जगतात, पण मी भगवान श्रीकृष्ण अव्यय आहे. तर ह्याचा अर्थ वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्ण प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीराच्या हृदयात परमात्मा रूपात राहतात, तरी भगवंत या म्हणजे परमात्मा जे आहेत ते जीवाच्या जीवनातील विविध परिस्थितीमुळे प्रभावित होत नाहीत. जीव मात्र वेगवेगळ्या परिस्थितीत प्रभावित होत असतो. मात्र भगवंत काय आहेत? जरी प्रत्येक जीवाच्या हृदयात राहत आहेत आणि तो जीव वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरा जातो आहे, कधी दुःखी होतोय, कधी आनंदी होतो आहे, मात्र परमात्मा रूपात असलेले भगवंत आहेत ते त्या परिस्थितीने प्रभावित होत नाहीत. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा या भौतिक जगतात अवतरतात तेव्हा सुद्धा भगवंत आहेत ते गुणातीत राहतात. म्हणजेच सतो रजो तमो या गुणांच्या प्रभावाच्या पलीकडे ते असतात, या प्रभावात ते येत नाहीत. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण हे अव्ययम आहेत. तर आपल्यावर कसा एखाद्या गोष्टीचा परिणाम होतो याबद्दल वैष्णवाचार्य उदाहरण देऊन समजवतात. जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या व्यक्ती येऊन त्यांचं दुःख सांगतात तर आपण ते दुःख ऐकतो आणि आपण दुःखित होतो, प्रभावित होतो. तर विदेशामध्ये आपल्या भारतामध्ये कसं आहे, दुःख ऐकून घ्यायला लोक आहेत, पण विदेशामध्ये असं दुःख ऐकून घ्यायला लोकांकडे कोणीच नाही आहेत आणि त्यामुळे तिथे खूप सारे समउपदेशक असतात. त्याला म्हटलं जातं सायकियाट्रिस्ट, मानस उपचार तज्ञ. जे काय करतात, पैसे घेतात आणि रुग्ण जो आहे त्याचं दुःख ऐकतात आणि त्याला मार्गदर्शन करतात. पण हा जो समउपदेशक असतो तो आयुष्यभर 30 वर्ष तो जेव्हा असं कार्य करतो, इतरांची दुःख ऐकत राहतो, तेव्हा आता तो काय आहे, 60ला आला आहे, तर त्याला स्वतःलाच समउपदेशकाची गरज भासते. कारण आता एवढ्या लोकांच्या दुःखाचा ताण घेऊन आता त्याला आपलं दुःख कुणाकडे तरी प्रकट करायची आवश्यकता भासते. भगवान श्रीकृष्ण या जगतात सर्वांचं पालन पोषण करतात
आणि भगवंतांचा मात्र अनेक सारे लोक आहेत ते द्वेष करतात, भगवंतांना दोष देतात. मला हेच दिलं नाही, भगवंतांनी सुंदर रूपच दिलं नाही, आम्हाला गरिबीतच राहायला दिलं, असे का आई बाबा दिले. काही लोक तर असेही म्हणतात की आमच्याकडे पैसा नव्हता, नाही तर आम्ही सुद्धा इंग्रजी माध्यमात शिकलो असतो. यासाठी ही लोक आहेत ते दोष देत असतात. पण भगवान श्रीकृष्ण मात्र निर्लिप्त असतात. लिप्त म्हणजे त्यामध्ये मग्न होणं, मात्र निर्लिप्त म्हणजे काय आहे, त्यापासून सदैव वेगळं राहणं. तर असे भगवंत आहेत ते कोणत्याच गोष्टींनी प्रभावित होत नाहीत. भगवंत एक व्यक्ती आहेत, सचेत आहेत, तरीही ते निर्लिप्त आहेत. तर हा त्यांचा दिव्य गुण आहे. तर भगवान श्रीकृष्णांना लोक जाणू शकत नाहीत. का बरं? कारण 3 गुणांद्वारे हे लोक आहेत ते मोहित झालेले असतात. तर आपली श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.